मतदान प्रक्रियेला अवघे 12-15 तास शिल्लक होते तेव्हा लातूर जिल्ह्यातल्या निलंग्याची निवडणूक रद्द झाली. हं. आता ही निलंग्याची निवडणूक रद्द होताना तिथली जी चर्चा होती ही चर्चा माझी नाही. म्हणजे केशवजींना हे मी फार जबाबदारीनं सांगितलं पाहिजे की ही चर्चा माझी नाही. काल उमरग्यात प्रचार सभा चालू असताना तिथे 3 प्रचार सभा चालू होत्या ॲट अ टाईम. एक आमची प्रचार सभा चालू होती, दुसरी शिंदे आणि काँग्रेस यांची आघाडी असलेली प्रचार सभा चालू होती आणि एक भाजपची प्रचार सभा चालू होती. तिथे शिंदेचे लोक प्रचार सभेतनं जाहीरपणे म्हणत होते, की निलंग्यामध्ये का बरं अचानक 12-15 तास आधी आता रद्द झालंय सगळं. तर संभाजी पाटील निलंगेकर हे पूर्णतः मायनस आहेत आणि ही नगर परिषद त्यांच्या हातातून जात आहे. म्हणून ते असं करतायत. हे सत्ताधारी पक्षाचे आरोप आहेत, ते कृपया समजून घ्या. बरं. केशवजी निलेश राणेंनी केलेले आरोप, निलेश राणे काही विरोधक नाहीत, ते सत्ताधारी आहेत. आपण म्हणताय, की आम्ही त्यांचं समर्थन करत नाही. मी समजू शकते, की आपण समर्थन करत नाहीत. पण अयोग्य आहे म्हणताना आपण अयोग्य लोकांवर कारवाई करत नाही. उलट ती कारवाई निलेश राणेवर झाली. निलेश राणेने जे चुकीचे प्रकार दाखवले त्यांच्यावर कारवाई झाली नाही, हा एक भाग. आता त्याच्यात पुढे जाऊन हं. जेव्हा आपण म्हणताय, की निवडणूक आयोगाच्या निमित्ताने तुम्ही भाजपला झोडपताय काय? हां. अजिबात कुणी भाजपला झोडपत नाहीये. पण ही गोष्ट कशी नजरेआड करून चालेल, की अच्छा किया तो देवेंद्र जी ने किया. हं. और बुरा किया तो नहीं विरोधी दल ने किया. जेव्हा कधी काही चांगलं घडतंय त्याचं क्रेडिट द्यायला लगेचच सगळे भाजपचे प्रवक्ते एक जात म्हणजे केशवजी कधी-कधी अपवाद असतात ते पडत नाहीत मध्ये. पण काही अत्यंत सुमार दर्जाचे लोक पुढे येतात आणि तेव्हा जे सांगतात, की देवेंद्रजी सक्षम नेतृत्व आहे, देवाभाऊ असा आहे, तसा आहे आणि त्यावेळेला सगळं म्हणजे श्रेय घेण्यासाठी जी झुंबड उडालेली असते भाजप प्रवक्त्यांची, हं. आत्ता ही गोष्ट नाकारून चालेल का? की निवडणूक आयोगात झालेला जो अभूतपूर्व गोंधळ आहे, त्या गोंधळाला कारणीभूत एका अर्थानं सरकार आहे. ते कसं आहे, तर साधं गणित मी अगदी शेवटचा 1 मिनिट घेतेय. हां, प्लीज. बघा किचनमध्ये एखादी बाई स्वयंपाक करायला लागली, ती जर ती स्वतः तिचा स्वयंपाक करत असेल, तिला मध्ये कुणी डिस्टर्ब करत नसेल, तेल आत्ता टाक, फोडणी नंतर टाक, मीठ एवढं टाक, तर रेसिपी हमखास बिघडते. हं. तिची धांदल उडून जाते. निवडणूक आयोगाला स्वतःला कामच करू दिलं जात नसेल आणि कायम त्याच्यामध्ये सरकारकडून जर गोष्टी सुचवल्या जात असतील आणि त्यातही निवडणूक आयोग यांच्याकडे अजिबात पूर्ण वेळचे कर्मचारी नाहीत, अधिकारी नाहीत. हो. स्वतः राज्याच्या निवडणूक आयोगाचे आयुक्त असणारे दिनेश वाघमारे हे एक्सटेन्शनवरचे ऑफिसर आहेत. त्यांची रिटायरमेंट केव्हाच झालेली आहे. अशा वेळेला सरकारची बाजू मांडणं किंवा सरकारचे प्रिव्हिलेज आपल्याला मिळत आहेत हे सतत डोक्यात ठेवून ठीक आहे. मी उत्तर मला घेतो. मला विलास हां, हां. विलास प्लीज, प्लीज. विलास पहिले 2 मुद्दे पहिला स्पष्ट केले पाहिजेत. ज्या निलंगेकरांबद्दलचा मुद्दा झाला, मायनस वगैरे. जर तसं असतं तर काल अरविंद निलंगेकर, संभाजी निलंगेकरांचे भाऊ, हे स्वतः काल निवडणूक आयोगाकडे जाऊन विनंती करत होते. त्यांनी तसं प्रकारचं पत्रही दिलंय, की प्लीज ही निवडणूक पुढे ढकलू नका. त्यामुळे चर्चा, अफवा आणि वस्तुस्थिती ह्याच्यामध्ये अंतर आपण केलं पाहिजे. ही निवडणूक कुठे सांगण्यावर झालं नाही. हां. दुसरं असं आहे, की आपण आपल्या किती विरोधाभासी बोलतो आपण. जर त्यांचं काय काय सरकारचा फेवर घेतलेले अधिकारी बसलेले आहेत. मग सरकारची इच्छा असताना निवडणूक घ्यावी अशी इच्छा असताना ती रद्द का झाली असती? हं. ज्या अर्थी ज्या 24-25 ठिकाणचा रद्द करण्याचा निर्णय झाला, तो सरकारला काल भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हां. पत्र दिलंय, की अशा पद्धतीने निर्णय रद्द करणे योग्य नाही. जर सरकारला निवडणुका हव्यात, मुळात सरकार म्हणजे ही तर भूमिकाच नाही. उलट निवडणुका नको असतील तर ते खरं विरोधी पक्ष आहेत. हां. कारण विरोधी पक्ष लढलाच नाही अख्ख्या ह्याच्यामध्ये महाविकास आघाडी. हं. अख्ख्या महाराष्ट्रात कुठे दिसत होती मला माहितीच नाही. सुषमाताई प्रचार करत असतील. पण उद्धव ठाकरेंच्या सभा शून्य, शरद पवारांच्या सभा शून्य, बाकीचे काँग्रेसचे जे प्रमुख नेते आहेत, त्यांच्या सभा किती झाल्या जिल्ह्याच्या बाहेर, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे जर प्रमुख नेते प्रचारात नव्हते, एका अर्थाने निवडणूक सोडलेली होती, अनेक ठिकाणी उमेदवार नव्हते महाविकास आघाडीकडे. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलायची असेल तर ती खरी मागणी विरोधी पक्षाची असली पाहिजे. हं. आमचं तर म्हणणं निवडणूक झाली पाहिजे या पद्धतीचं होतं. त्या पद्धतीचा आग्रह आम्ही धरत होतो. काल त्या पद्धतीने ज्यावेळी निवडणूक रद्द झाल्या त्यावेळी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वतः पत्र दिलं, की ही अशा पद्धतीची घोषणा. त्यामुळे सरकारच्या फेवरनी अधिकारी काम करतायत. मुळात याच्यात एक अर्थ नाही. हा विरोधाभासी आपण मुद्दा मांडू नये. ठीक आहे, एक ठीक त्यातलं आहे. निलंग्याचा मुद्दा आहे तो मांडला. तिसरं त्यातलं असं आहे, की एक विलास शेवटचा मुद्दा. हां. या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हस्तक्षेपाबद्दल बोला. नाही नाही, हस्तक्षेप मला सांगा ना कुठे गेला. हां. राणेंच्या ह्याच्यामध्ये जो मुद्दा आला, एखाद्या घर त्याचा खुलासा आला, राणे एखाद्या घरात घुसणे त्याबद्दलचा तो गुन्हा आहे. आणि बाकी या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठे हस्तक्षेप सरकारने केला. सरकारने हस्तक्षेप केला असता तर या निवडणुका पुढे गेल्या असत्या का?
त्याला हम्म. स्थगिती मिळाली असती का? याचं उत्तर नाही असं आहे. सरकार या ठिकाणी तटस्थपणे हे काम करतंय, ती यंत्रणा तटस्थपणे ठीक आहे. काम करतेय, ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे. मग कोर्टाचा निर्णयानंतर पहिला कोर्टाचा निर्णय काउंटिंग पुढे ढकलण्याचा, बर त्यानुसार बाकी सगळ्या मी गोष्टी, या येतो सगळ्या गोष्टी तुमच्या होईल. येतो. विकासजी सुद्धा आहेत तुमच्या सोबत सत्तेमध्ये. आता ते केशवजी असे म्हणाले हा की या सगळ्यांमध्ये सरकारच्या हस्तक्षेपाचा प्रश्न येतो कुठे. खरं तर आपली चर्चा निवडणूक आयोगावर चालू होती, मात्र ते असं म्हणाले की या सगळ्या प्रचारामध्ये ठाकरे दिसत कुठे होते. खरं तर हा विषय चर्चेचा नव्हता, तरी सुद्धा केशवजींना जर उत्तर हवं असेल तर ते उत्तर दिलं पाहिजे की नगर परिषदांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. आजतागायत या निवडणुकीमध्ये स्थानिकचे नेते कार्यकर्तेच सहभागी राहिलेले आहेत. मात्र कार्यकर्त्यांसाठी नेत्यांनी पण फडणवीसांना उतरायला मला पाहिजे ना बोललं ताई. पाहिजे. मात्र मला बोललं पाहिजे फडणवीसांना कार्यकर्त्यांसाठी, ऐका कार्यकर्त्यांना नेत्यांसाठी. वाऱ्यावर ऐका सोडून ऐका कसं चालेल? तुमचं लोकसभा ऐकलंय की नाही? विधानसभेच्या नेत्यांच्या तुमचं ऐकलंय की निवडणुकांसाठी नाही? मी बोलतो